माझे नाव अजय. मी माझ्या मित्राच्या वर्षश्राद्धासाठी त्याच्या घरी पुण्याला जाण्यासाठी आज संध्याकाळी माझ्या घरून निघणार होतो. त्याचे नाव आकाश होते. आकाश व मी लहानपणापासूनचे मित्र होतो. आम्ही दोघंही शालेय शिक्षणापासून ते शिक्षण संपेपर्यंत सोबतच होतो. फक्त नोकरी वेगवेगळ्या ठिकाणी करत होतो. आकाश हा एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत होता आणि मी गावातील तहसील कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरी करत होतो. आकाशने अंजलीसोबत लव्ह मॅरेज केले होते. आकाशच्या लग्नाला त्याच्या घरच्यांनी परवानगी दिली नव्हती, म्हणून त्याने घरच्यांशी भांडण करून अंजलीसोबत लग्न केले होते. कारण ज्या वेळेस त्याच्या घरच्यांनी अंजलीची व त्याची कुंडली जुळवली होती, तेव्हा अंजलीच्या कुंडलीत मंगळ होता आणि मंगळ असलेल्या मुलीला मंगळ असलेलाच मुलगा लग्नासाठी लागतो असा त्यांचा विचार होता. पण आकाशने त्यांचं एकही ऐकलं नाही आणि तो घर सोडून आपल्या बायकोसोबत पुण्याला राहत होता. त्याच्यासोबत त्याची मेव्हणी व सासू याही त्याच घरात राहत होत्या. अजयच्या मेव्हणीचे नाव पूनम होते. ती सध्या BE करून MTechसाठी तिने ॲडमिशन घेतली होती. सकाळी 8 वाजेला मी पुण्याच्या युनिव्हर्सिटी स्टॉपवर येऊन पोहोचलो. तिथून मी ऑटो करून बानेरला, ज्या ठिकाणी आकाशचा फ्लॅट होता, त्या ठिकाणी आलो. मी दारावरची बेल वाजवली आणि 2 मिनिटाचा अवधीनंतर आकाशच्या मेव्हणीने म्हणजेच पूनमने दार उघडवला. आकाशच्या सासरचे सर्व लोक मला चांगलंच ओळखत होते, कारण मी आकाशचा एकमेव असा मित्र होतो की तो सर्व गोष्टी माझ्यासोबत शेअर करायचा. आणि या अगोदरही मी 2-3 वेळेस त्याला भेटण्यासाठी पुण्याला आलो होतो. तेव्हा पूनम मला म्हणाली, आओ ना घर में, अभी आए क्या आप? तेव्हा तिने तिच्या बहिणीला आवाज दिला, दीदी देखो ना कौन आया है, जीजाजी के दोस्त अजयजी आए हैं. पूनमला मी 1.5 वर्षानंतर पाहत होतो. यावेळेस ती फार मॅच्युअर व सुंदर दिसत होती, कारण तिची शरीराची बनावट ही बदललेली होती. या अगोदर ती फक्त बारीक होती, पण तिच्याकडे पाहिल्यानंतर तिच्या शरीरात जे बदल घडून आले होते, त्यामुळे ती फार आकर्षित वाटत होती. मग थोड्याच वेळात पाण्याचा ग्लास घेऊन अंजली वहिनीही आल्या. पण आज वर्षश्राद्ध असूनही घरात कोणीच नव्हतं. फक्त त्या 3 बायकाच त्या घरात होत्या आणि कोणतीही त्यांनी श्राद्धासाठी तयारीही केली नव्हती. आणि अंजली वहिनी ह्या आपल्या नाईट ड्रेसवरच बिना आंघोळीच्या मला पाणी देण्यासाठी आल्या. तेव्हा मला पाहून त्या म्हणाल्या, कैसे हो भाई साहब? त्यावर मी त्यांना म्हणालो, भाभी मैं बहुत ही अच्छा हूँ, मगर आप लोगों ने अभी तक आकाश के श्राद्ध के लिए कोई तैयारी की ही नहीं है. मैं उसे काम से आया था. तेव्हा वहिनी मला म्हणाली, भाई साहब हम लोगों ने पंडित जी से कल शाम को बात की थी. उन्होंने बताया कौवों को खाना खिला देना, उसे में आप लोगों का श्राद्ध का फल भी मिल जाएगा. तेव्हा मी अंजली वहिनींना म्हणालो, मगर भाभी आपने ऐसे ही पंडित जी को पूछा और उन्होंने बता दिया, मगर असली श्राद्ध का मतलब होता है कि 12 आदमी को घर पे बुलाकर खाना खिलाना और उनको कुछ गिफ्ट आइटम हमारी तरफ से देना पड़ता है. और जहाँ आकाश का अंतिम संस्कार हुआ था, उस जगह जाकर हमें भोग लगाना पड़ता है, तब जाके ये काम पूरा होता है. तेव्हा अचानक वहिनीने त्यांचा एक हात नाईट ड्रेसच्या आत टाकून ते त्या ठिकाणी खाजू लागल्या. त्यामुळे त्यांचा नाईट ड्रेसच्या वरचे 2 बटन ॲटोमॅटिक उघडले. मग माझ्या डोळ्यांनी वहिनीचं असं आतलं दृश्य पाहिलं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. वहिनी माझ्याशी बोलत असतानाही माझं लक्ष त्यांच्या त्या आतल्या भागात दिसणाऱ्या गुलाबी कलरच्या पट्ट्यांवरच होतं. अधूनमधून वहिनी त्या ठिकाणीही आपला हात माझ्यासमोर फिरवत होते. ते पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग निर्माण होत होती. वहिनीचे ते दृश्य पाहिल्यानंतर मी पण त्यांच्या शब्दातली भाषा बोलू लागलो होतो. चलो ठीक है भाभी, आपको जिस पंडित ने बताया है वो सही होगा. मग वहिनी मला म्हणाली, भाई साहब आप भी बहुत दिनों के बाद हमारे घर आए हैं, कुछ दिन यहाँ रुक के हमारे साथ रहो, हमें भी अच्छा लगेगा. त्यावर मी वहिनींना म्हणालो, ठीक है भाभी, मैं यहाँ 2-3 दिन रुकने का मन बना के ही आया था.
आम्ही एकमेकांशी बोलत असतानाच पूनम तयार होऊन आपले मोकळे केस करून आमच्या जवळ आली. यावेळेस तिने आपल्या अंगावर एकदम बारीक टी शर्ट आणि खाली शॉर्ट जीन्स पॅन्ट घातली होती. त्या टी शर्टमधून तिचे आतले दृश्य इतके स्पष्ट दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. तिच्याकडे पाहून माझं डोकंच चक्रावून गेलं, कारण इतके हाड तर लग्नानंतर मी माझ्या बायकोचे सुद्धा पाहिले नव्हते. ती डायरेक्ट माझ्या शेजारीच येऊन बसली आणि मला म्हणाली, और बोलो जीजू, क्या चल रहा है आपका? त्यावर मी तिला म्हणालो, पूनम, मेरा तो बिल्कुल ठीक चल रहा है फिलहाल. तुम्हारा सोचो, एमटेक करने के बाद क्या करने का इरादा है, जॉब करोगी या शादी? तेव्हा पूनम मला म्हणाली, देखो जीजू, शादी वादी तो होती रहती है, पहले पूरी लाइफ में मौज मस्ती करूँगी. भगवान ने हमें ज़िंदगी जीने के लिए दी है. अगर यहाँ कुछ नहीं किया तो ऊपर भी भगवान हमें पूछेंगे. मैंने तुम्हें इंसान का जन्म देने के बाद भी तुम वहाँ कुछ नहीं कर पाए और इधर आके गिड़गिड़ाने से क्या फ़ायदा. तेवढ्यात अंजली वहिनी मला म्हणाली, भाई साहब, आप और पूनम एक दूसरे से बातें करो, मैं अभी तयार होके आती हूँ. मग माझं लक्ष पूनमच्या पायांवर गेले. तिच्या त्या शॉर्ट जीन्स पॅन्टमधून तिचे पाय इतके सुंदर दिसत होते की असे वाटत होते की माझ्या हातांचा स्पर्श आताच त्या ठिकाणी करावा. ती वारंवार आपल्या केसांमध्ये तिचा हात फिरवत होती आणि तिने जे बारीक टी शर्ट घातले होते ते तिच्या साईजपेक्षा खूपच मोठे होते आणि ज्यावेळेस ती तिच्या हात केसांमध्ये फिरवत होती त्यावेळेस त्या टी शर्टच्या साईडच्या बाईमधून तिच्या आतलं दृश्य मला असं स्पष्ट दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. तिने तिच्या आतल्या भागात एकही कपडा घातला नव्हता, पण त्या ठिकाणची सुंदरता व नाजूकपणा पाहून मलाही त्या ठिकाणी स्पर्श करायची इच्छा झाली. मग थोड्याच वेळात तिच्या खिशात असलेल्या मोबाईलवर कोणाचा तरी मेसेज आल्याचा आवाज आला. तिने लागलीच आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि ती व्हॉट्सअपमध्ये जाऊन तो मेसेज पाहू लागली. तेवढ्या वेळात मी उठून त्याच हॉलसमोर असलेल्या बाल्कनीत येऊन उभा राहिला. बाल्कनीतून बाहेरचे दृश्य फारच सुंदर दिसत होते. पुण्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे फारच गार वाटत होते. आता सकाळचे 9:30 वाजले होते. तेवढ्यात अंजली वहिनीही तयार होऊन मला बाहेर आलेल्या दिसल्या आणि त्या मला म्हणाल्या, भाईसाहब, आप भी तयार हो जाओ. मी माझ्या बॅगमधून कपडे काढले आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. अजयचे घर हे 2 BHK होते. घरासोबत बाथरूमही छान डेकोरेट होता, कारण 3D डिझाईनचे टाईल्स त्या ठिकाणी लावल्या होत्या. बाथरूम पण खूपच मोठा होता आणि त्यात बाथ टबही होता. पण सगळ्याच ठिकाणी बाथरूममध्ये कपडे हँगिंग केलेले असतात, पण या ठिकाणी सर्वच कपडे एका साईडला खाली पडलेले होते. ज्याने ज्याने आंघोळ केली त्या सर्वांचे कपडे त्या ठिकाणी होते. पण तेव्हाच माझी नजर त्या पिंक कलरच्या आतल्या कपड्यांवर गेली, जे कपडे सकाळी अंजली वहिनींनी आत घातले होते. खरंच जवळून ते खूपच सुंदर व छान दिसत होते. मी पण गावी गेल्यावर माझ्या बायकोले अशाच पद्धतीचे कपडे घेईन हाच विचार मी करू लागलो होतो. मग त्याच कपड्यांवर बसून मी पण आंघोळ केली आणि जेव्हा मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा माझे लक्ष पूनमच्या बेडरूमकडे गेले. पूनम ही बेडवर लोळून कोणाशी तरी कॉलवर बोलत होती, पण त्याच्यासोबत ती त्या मोबाईलसमोर तिचं असं काही दृश्य दाखवत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मी 10 मिनिटापर्यंत पूनमचे चाळे पाहिले. मग तिच्याकडे पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच फिलिंग निर्माण होत होती. मी जर या ठिकाणी असाच उभा राहिला तर मला कोणीतरी पाहेल, म्हणून टेरेसच्या जिन्यावर जाऊन मी माझे कपडे चेंज केले. मग अंजली वहिनींनी मला जिन्यावरून खाली उतरताना पाहिले. तेव्हा त्या म्हणाल्या, भाई साहब, आप ऊपर कपड़े चेंज करने गए थे, इधर वाला कमरा तो खाली ही था. तेव्हा मी अंजली वहिनींना सांगितले, भाभी उस रूम में पूनम बैठी थी, इसलिए मुझे ऊपर जाना पड़ा. तेव्हा वहिनींनी लागलीच पूनमला बोलावले आणि सांगितले, पूनम, ये अच्छी बात नहीं है. हमारे यहाँ मेहमान आए हैं और नहाने के बाद उनको कपड़ा चेंज करने के लिए जगह भी नहीं है. तुम्हें पता भी है, उनको ऊपर जाके अपने कपड़े चेंज करने पड़े हैं और तुम मोबाइल देख रही हो. किससे बातें करती हो तुम इतनी देर तक? तेव्हा पूनम अंजली वहिनींना म्हणाली, दीदी, मैं तो मेरी पढ़ाई का प्रोग्राम देख रही थी. आप हर वक्त मुझे ही डांटती रहती हो.
तेव्हा परत पूनमच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला आणि ती लागलीच मोबाईल घेऊन त्याच रूममध्ये परत जाऊन तिने जोराचा दार लावला. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, जाने दो भाभी, अभी पूनम बच्ची है. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, कैसे जाने दूँ भाई साहब, घर में रहने के बावजूद भी थोड़ा सा भी काम में हाथ नहीं बटाती है मेरा. पूरा दिन हाथ में मोबाइल लेके घूमती रहती है, पता नहीं किससे बात करती है. मैंने 2-3 बार पूछा तो उसने बोला मेरी सहेली से बात करती हूँ, क्योंकि वो बाहर से कॉलेज कर रही है, पढ़ाई के बारे में उससे जानकारी हासिल कर लेती है. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी जल्दी से खाने की तयारी कर लो, क्योंकि कौवों को भी हमने खाना खिलाना है. तेव्हा लागलीच वहिनी स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेल्या आणि मी इकडे थोडा आराम करण्यासाठीच सोफ्यावर लोळलो. मी 1.5 तास आराम केल्यानंतर मला दाराच्या बेलचा आवाज आला म्हणून माझे डोळे झोपेतून उघडले. दार उघडण्यासाठी कोणीच येत नसल्याने मीच उठून दार उघडले आणि समोर आकाशची सासू आली होती. त्या पण ह्याच कामासाठी आल्या असाव्यात असे मला वाटत होते. मी त्यांचा नमस्कार केला. मग ते मला म्हणाले, अरे अजय बेटा, तुम कब आए. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मैं सुबह ही आया आंटी, आपकी तबीयत कैसी है. तेव्हा त्या मला म्हणाल्या, बेटा मेरी तबीयत बाहर से तो ठीक है, मगर अंदर से यह घुटने का दर्द मुझे चलने ही नहीं देता है. तोपर्यंत वहिनीचाही स्वयंपाक झाला होता. मग वहिनीने ताटात कावड्यांसाठी नैवेद्य काढला आणि आम्ही सर्व मिळून आकाशच्या वर्षश्राद्ध करण्यासाठी गच्चीत आलो. आम्ही सर्वांनी मिळून पक्ष्यांसाठी नैवेद्य ठेवला आणि नमस्कार करून खाली आलो. मग वहिनींनी सर्वांसाठी जेवणाची ताटं वाढली. जेवणात वहिनींनी श्रीखंड पुरी व वरण भात आणि चवीसाठी काही भज्या व पापड तळले होते. दुपारचे जेवण पोट भरून केल्यामुळे मला परत भरपूर झोप येत होती. मग वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब आप इसी रूम में सो जाओ और पूनम बाहर सोफे पर सो जाएगी. मग मी वहिनींना ठीक आहे म्हणालो. त्यानंतर ते सर्व बायका घरातली कामं आटपू लागली आणि इकडे मी रूममध्ये येऊन मस्तपैकी झोपून राहिलो. साधारणतः 1.5 तासानंतर कोणाचा तरी कुजबुज करण्याचा आवाज माझ्या रूममधून येऊ लागला. त्यामुळे माझी झोप उघडली. मी हळूच डोळे उघडले तेव्हा मला समोर पूनम दिसली. पूनम ही कपाट उघडून ड्रॉवरमधून काहीतरी काढत होती आणि इकडे मी बारीक डोळे करून तिच्याचकडे पाहत होतो. तिने ड्रॉवरमधून हेडफोन काढला आणि एक नजर माझ्याकडे टाकली. तिला वाटले की मी झोपलाच आहे, पण माझं पूर्ण लक्ष तिच्यावर होते. मग तिने तो हेडफोन आपल्या फोनशी कनेक्ट केला आणि दाराची कडी लावून तो मोबाईल समोर ठेवून कोणाची तरी ती बोलत होती. पण काही वेळानंतर मी पूनमचे असे दृश्य पाहिले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण पूनम ही समोरच्या कोणत्या तरी व्यक्तीला आपले टी-शर्ट वर करून असं काही दाखवत होती आणि आपल्या शरीरासोबत वेगवेगळे चाळे करत होती. माझ्याजवळ पण ही संधी होती तिला पकडण्याची, म्हणून मी त्वरित आपले डोळे उघडून माझ्या जागेवर उठून बसलो. मला अशा अवस्थेत पाहून ती फार घाबरली आणि लागलीच तिने मोबाईल बंद केला. तेव्हा मी तिला म्हणालो, पूनम तुम यहाँ और इस हालत में तुम किससे बात कर रही थी. पूनम ज्या अवस्थेत फोनमध्ये बोलत होती त्याच अवस्थेत माझ्यासमोर उभी होती. ती फार घाबरलेली होती. ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, जीजाजी मुझसे बहुत बड़ी गलती हो गई, यह बात आप किसी को मत बताना. आता पूनम माझ्या शेजारी जेवून बसली. मी तिला म्हणालो, मैं किसी को नहीं बताऊंगा. माझे लक्ष वारंवार तिच्या त्याच ठिकाणी जात होते. तिने अजूनही तिचे कपडे व्यवस्थित केले नव्हते, पण इतक्या जवळून ते खरंच खूपच सुंदर दिसत होते. पण ते मी तुम्हाला अजूनही शब्दात सांगू शकत नव्हतो. असे वाटत होते की आताच त्यांना माझ्या दोघं हातांचा स्पर्श करावा. मग जेव्हा मी वारंवार त्या ठिकाणी पाहत होतो तेव्हा तिला कळाले की मी तिच्या कोणत्या ठिकाणी पाहत आहे. पण ज्या वेळेस तिने स्वतःच्या त्या ठिकाणी नजर टाकली तेव्हा तिने आपले कपडे व्यवस्थित केले. मग मी पूनमला विचारले, वो कौन था जिसने इतने खूबसूरत ताजमहल पर नज़र डाली. तेव्हा पूनम मला म्हणाली, जीजू वो मेरा बॉयफ्रेंड था. मग मी पूनमला विचारले, तुम्हारी और उसकी मुलाकात कहाँ और कैसे हुई और तुम दोनों में किसने पहले प्रपोज किया. तेव्हा पूनम मला सांगू लागली, जीजाजी मैं जब BE की पढ़ाई कर रही थी तब मेरी मुलाकात
अंकुश से हुई थी। मतलब उससे मुलाकात नहीं कह सकते, हमारे कॉलेज का एनुअल फंक्शन था। तब मैंने एक गाने पर एक डांस सेट किया था। तब एक प्रोग्राम ख़त्म होने के बाद मेरा ही नंबर था। तब मैं चेंजिंग रूम में अपने कपड़े चेंज कर रही थी और बगल में ही लड़कों का चेंजिंग रूम था। अंकुश का भी डांस प्रोग्राम मेरे प्रोग्राम के बाद था। जब उसको मेरी आवाज़ आई तब उसने दीवार के ऊपर चढ़कर मुझे कपड़े चेंज करते हुए मेरा वीडियो बना लिया। फिर हमारा फंक्शन ख़त्म होने के 2 दिन बाद जब उसने मुझे घर आते समय बीच रास्ते पर रोककर वह वीडियो मुझे दिखाया। वीडियो में मैं इस तरह दिख रही थी वो मैं आपको शब्दों में भी बता नहीं सकती। फिर मैंने उससे काफ़ी रिक्वेस्ट की उस वीडियो को उसके मोबाइल से डिलीट करने की। फिर वो मुझे बोला, देखो पूनम, मैं एक ही शर्त पर यह वीडियो डिलीट करूँगा। अगर मैं तुम्हें जिस जगह बुलाता हूँ उस जगह पर तुम्हें आना होगा और मुझे जो चाहिए वो तुम्हें देना पड़ेगा। उसके बाद मैंने उससे पूछा कि ऐसी कौन सी चीज़ तुम्हें चाहिए जो मुझे देनी पड़ेगी। तब उसने मुझे कहा, जो मुझे चाहिए मैं तुम्हें उसी टाइम बताऊंगा। मैं घबराकर उसे हाँ कर दिया। फिर उसके बाद मैं घर आ गई। मेरे दिमाग में अंकुश की ही बात चल रही थी। यह लड़का मेरे से क्या चाहता है? अगर इसने यह वीडियो किसी दूसरे लड़के को दिखाया तो कॉलेज में मेरी इज्जत का फालूदा हो जाएगा। इस चक्कर में मेरा खाना पीने के तरफ भी ध्यान हट गया। हर वक्त उसी सोच में मैं डूबी रहती थी। फिर 3 दिन बाद अंकुश का फ़ोन मेरे मोबाइल पर सुबह 11 बजे कॉलेज छूटने के बाद आया। वह मुझे पूछने लगा, पूनम तुम कहाँ हो? मैं तुम्हारी राह कॉलेज की कैंटीन के पास कर रहा हूँ, तुम जल्दी आ जाओ। फिर अंकुश जहाँ खड़ा था वहाँ मैं धीरे धीरे कदमों से उसके पास पहुँच गई। फिर उसने मुझे अपनी गाड़ी पर बिठाया और मुझे एक 5 स्टार होटल में लेकर आया। उसने ऑलरेडी ही उस होटल में एक कमरा बुक करवा लिया था। फिर हम दोनों उस कमरे में आए। उसके बाद मैंने अंकुश से पूछा, तुम्हें क्या चाहिए था मुझसे? तब अंकुश ने मेरे दोनों हाथ अपने हाथों में लिए और मुझे कहने लगा, पूनम मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ। बहुत दिनों से मैं तुम्हें यह बात कहना चाहता था मगर दिल हिम्मत ही नहीं कर रहा था। तुम मेरे प्यार को एक्सेप्ट करोगी या नहीं, यही डर मुझे रहता था। इसलिए एनुअल फंक्शन के दिन जब तुम्हारी आवाज़ हमारे बगल वाले रूम से आई तब मेरे दिमाग में यह आइडिया आया कि तुम्हारा वीडियो बनाकर तुम्हें पा सकूं। तब मैंने अंकुश को बोला, अंकुश तुम दिखने में काफ़ी खूबसूरत हो, तुम्हें कॉलेज में और भी मुझसे अच्छी लड़की मिल जाती, क्यों तुम मेरे पीछे और मेरे चक्कर में पड़े? तब अंकुश ने मुझसे कहा, जो बात तुझ में है वह बात कॉलेज की किसी भी लड़की में नहीं है। मैं भी उसकी बातों की तरफ अट्रैक्ट होने लगी। फिर अंकुश ने उसके दोनों हाथ मेरी ऐसी जगह स्पर्श किया वह मैं आपको शब्दों में भी बता नहीं कर सकती। और उसके हाथों का स्पर्श मेरे अंतरात्मा में एक नई आग और तरंग निर्माण करने लगा। फिर उसने अपने ओठ धीरे धीरे मेरे ओठों के करीब लेके आया। फिर उसने मुझे इतनी ज़ोर से गले लगाया कि मुझे भी कुछ कुछ होने लगा। फिर धीरे धीरे उसने मेरे कपड़े साइड में रखना शुरू किया। फिर मेरे सामने का दृश्य देखकर उसके मुंह से भी कोई शब्द नहीं निकला, क्योंकि उसका भी पहला ही टाइम था ऐसा दृश्य देखने का। उसके अलग अलग स्पर्शों से मेरे शरीर में भी एक अलग ही आग लगी थी। जेव्हा पूनम मला सांगत होती तेव्हा माझ्याही अंतर्मनात तिच्यासारखीच आग लागली होती। फिर हम दोनों ने हमारे ओठ एक दूसरे के ओठों पर रखे। फिर हमने 2 घंटों तक एक दूसरे के साथ भर भर के प्यार जताया। हम दोनों का यह पहला ही अनुभव था, इसलिए हम दोनों को बहुत मज़ा आया। उसके बाद हम दोनों बहुत दिनों तक उसी होटल में मिलते रहे और अपना प्यार एक दूसरे के साथ जताते रहे। फ़िलहाल मैं अभी बाहर से कॉलेज कर रही हूँ, घर से निकल नहीं पाती हूँ और अंकुश से भी मेरा मिलना होता नहीं, इसलिए वीडियो कॉल करके ही हम एक दूसरे से ऐसे ही प्यार कर रहे थे। पूनमचं सांगून झाल्यानंतर अचानक तिचा हात माझ्या मांडीवर येऊन पडला. तिच्या हातांचा स्पर्श माझ्या पोटात गुदगुल्या करू लागला होता. तेव्हा मी पूनमना म्हणालो, जो प्यार तुम्हें अंकुश देता था वही प्यार मैं भी तुम्हें यहाँ बैठ के दे सकता हूँ। उसके बाद तुम्हें वीडियो कॉल करने की भी ज़रूरत नहीं पड़ेगी और घर में किसी को पता भी नहीं चलेगा। तेव्हा पूनम मला म्हणाली, मगर जीजाजी आप कैसे दे सकते हो मुझे अभी वह प्यार?
मी लागलीच पूनमच्या अशा ठिकाणी स्पर्श केला. तिने लागलीच आपले डोळे लावले आणि जोराने ती श्वास घेऊ लागली. तिला जसा स्पर्श अंकुश करत होता त्याचप्रमाणे मीही तिला स्पर्श करू लागलो. आता आमच्या दोघांमध्ये कंट्रोल करण्याची क्षमता संपली होती. मग मी हळूहळू माझे ओठ पूनमच्या ओठांपर्यंत नेले. पूनमनेही मला साथ देऊ लागली होती. मग मी मागच्या पुढचा विचार न करता डायरेक्ट तिच्या ओठांवर ओठ टिकवले आणि तब्बल 20 मिनिटापर्यंत तिच्या ओठांचा रस मी चाखला. अशी मजा व आनंद मला माझ्या बायकोसोबतही मिळाली नव्हती. तशी मजा मला पूनम देऊ लागली होती. मग हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला केले आणि समोरच्या पूनमचं असं दृश्य मी पाहिलं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण अशी तर लग्नाच्या मधुचंद्राच्या वेळीही माझी बायको दिसत नव्हती, तशी पूनम ह्यावेळेस दिसत होती. मग आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम केले. पूनममुळे मलाही या गोष्टीचा आनंद मित्राच्या घरी मिळाला होता. काही मिनिटांनंतर आम्ही दोघंही शांत झालो. मग पूनमच्या माझ्या रूममधून बाहेर आली आणि मी परत 2 तासांची गाढ विश्रांती घेतली. मग मी संध्याकाळी 6 वाजेला झोपेतून उठलो. तेव्हा पूनम मी सोफ्यावर बसून मोबाईलच पाहत होती. तिने माझ्याकडे पाहून एक छोटीशी स्माईल दिली आणि मला म्हणाली, आओ जीजाजी, बैठो यहाँ, मैं आपकी ही राह देख रही थी कि आप कब सो के उठेंगे और कब मैं आपके साथ बातचीत करूँगी. मग मी पूनमला म्हणालो, मैं अभी मुंह हाथ धो के आता हूँ. पूनम, तब तक तुम अपना मोबाईल देखो. मी लागलीच बाथरूममध्ये जाऊन तोंड हात धुवून आलो आणि पूनमच्या शेजारी येऊन बसलो. तेव्हा पूनम माझ्याकडे पाहून म्हणाली, सच में जीजाजी, आपके साथ रहने में काफ़ी मज़ा आया. अगर आप मुझे अंकुश से पहले मिल जाते ना, मैं कभी उसके चक्कर में नहीं जाती. कितना हार्डनेस और दमदारपना था आपके शरीर में. मेरी तो कई महीनों की थकान आपने गायब ही कर दी. तेवढ्यात अंजली भाभी तिच्या रूममधून बाहेर आली आणि पूनमना म्हणाली, पूनम, तुम माँ को लेकर अस्पताल चली जाओ. आज डॉक्टर ने उन्हें बुलाया था. मैं इधर शाम के खाने का देख लेती हूँ. तब तक तुम लोग भी आ जाओगे. त्यावर पूनम अंजलीला ठीक आहे म्हणाली आणि ती त्या ठिकाणाहून उठून तिच्या रूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी गेली. मग तेव्हाच अंजली वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, आप यही बैठो, मैं अभी आपके लिए चाय बना के लेके आती हूँ. मग मी त्याच ठिकाणी असलेल्या बाल्कनीत जाऊन बसलो आणि बाहेरचे दृश्य पाहू लागलो. इकडे पूनम व तिची आई ही दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर गेल्या. आता संध्याकाळचे 7 वाजले होते. बाल्कनीत बाहेरची थंडगार हवा मध्यम स्पीडने सुरू होती. तेवढ्यात अंजली वहिनीही माझ्यासाठी बाल्कनीतच चहा घेऊन आल्या. चहा पीत असताना आमच्या दोघांच्याही पूनमबद्दलच विषय सुरू होता. मी वहिनींना म्हणालो, भाभी, आप जितने जल्दी हो सके उतने जल्दी पूनम की शादी करवा दो, क्योंकि उसका इस तरह बार बार मोबाइल देखना मुझे भी अच्छा नहीं लगता है. अभी पूनम की उम्र भी ज़्यादा हो गई है. कोई अच्छा लड़का ढूंढकर उसे भी अच्छे घर में दे दो, ताकि आपका भी टेंशन ख़त्म हो जाए. मग अंजली वहिनी मला म्हणाली, आप सही कह रहे भैया, मुझे भी कुछ जल्दी कदम उठाने होंगे, नहीं तो फिर टाइम हाथ से निकल गया ना, फिर पछताने के अलावा कुछ नहीं है मेरे पास. तेव्हाच लागलीच जोराची हवा सुरू झाली. असं वाटत होतं की पुण्यात वादळ आलं असावा की काय. हवेचा स्पीड जोरात वाढला. सर्व दारं खिडक्या जोरजोरात भिंतीला आदळू लागले. पूर्ण धूळ व कचरा घरात गोळा होऊ लागला होता. अचानक घरातली लाईटही ऑफ झाली. पूर्ण घरात अंधार झाला होता. मी आणि वहिनी बाल्कनीतून उठून घरातील दारं खिडक्या लावण्यात व्यस्त झालो. मी सुरुवातीला मेन गेट लावले आणि फटक्यात खिडक्या बंद करू लागलो आणि इकडे वहिनी ह्या बाल्कनीचे दार लावत होत्या. हवेचा वेग जास्त असल्याने तो दार त्यांच्याने हालतही नव्हता. म्हणून मी धावतच त्यांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी आलो. दार लावत असताना अंधाऱ्यात मला काही दिसले नाही आणि अचानक माझ्या हातांचा स्पर्श वहिनींच्या त्या ठिकाणी झाला. तो स्पर्श मला पूनमपेक्षाही जास्त आनंद देणारा वाटला. कारण आकाश गेल्यानंतर त्या स्पर्शाची पुनरावृत्ती झाली नव्हती वहिनींवर. म्हणून त्या ठिकाणी लागणारा हार्डनेसपणामुळे माझ्या अंगावर काटा झाला. त्यामुळे वहिनीही माझ्यापासून थोड्या लांब झाल्या. मी माझ्या शरीरातली पूर्ण ताकद एकजूट करून तो बाल्कनीचा दार कसामसा लावला. त्यानंतर मी वहिनींना आवाज देऊ लागलो, कारण
त्या माझ्या आजूबाजूला कुठेही दिसत नव्हत्या. अंजली भाभी, आप कहाँ हो? ठीक हो ना? आपको कुछ लगा तो नहीं ना? तेव्हा वहिनींचा मला आवाज आला. भाई साहब, मैं यहाँ सोफे पर बैठी हूँ. मुझे कुछ नहीं हुआ है. बस एक चीज़ मुझे अच्छी लगी कि आकाश की याद आज मुझे आपकी वजह से आ गई. मैं कुछ समझा नाही भाभी, आप क्या कहना चाहती हो? मी मोबाईलचा टॉर्च ऑन करून वहिनींच्या शेजारी जाऊन बसलो. सच में आपको आकाश की याद आ रही है क्या आज? हाँ भाई साहब, आज सच में आपने जिस तरह अपने हाथ मेरे उस जगह स्पर्श किया, उसकी वजह से मुझे आज उनकी बहुत ही याद आ रही है. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, आपको अगर ऐसा लग रहा है कि मेरी वजह से आपको आकाश की याद आ रही है, तो मैं सच में आपसे माफ़ी मांगना चाहता हूँ, क्योंकि अंधेरे की वजह से मुझे पता ही नहीं था कि आप कहाँ खड़ी हो. वह दरवाज़ा भी आपसे हवा की वजह से लग नहीं रहा था. मैं आपकी मदद ही करने आया था. मेरा इरादा वैसा बिल्कुल भी नहीं था. आपको अगर सच में बुरा लगता है, तो मैं दोबारा आपसे दिल से माफ़ी मांगता हूँ. तेव्हा अंजली वहिनी मला म्हणाल्या, आपने जानबूझकर थोड़ी किया था. वह तो आप दरवाज़ा बंद कर रहे थे और रूम में अंधेरा था, इसलिए आपका हात गलती से वहाँ लग गया. बाहेर बाहेर अजूनही हवेचा वेग वाढला होता. आकाशात विजाही चमकत होत्या. इतने दिनों के बाद किसी आदमी का स्पर्श मुझे उस जगह हुआ तो मेरे भी शरीर में रोंगटे खड़े हो गए. मैं तो चाहती हूँ कि मुझे कोई इस तरह हर दिन स्पर्श करे, मगर मैं मजबूर थी. मैं भी एक औरत हूँ, मेरी भी कुछ इच्छाएं हैं, ख्वाहिशें हैं. वह सब कहाँ से मैं पूरा करूँ? आकाश तो चले गए. कभी कभी रात रात भर मुझे नींद भी नहीं आती है. ऐसे लगता है कि दोबारा किसी अच्छे आदमी से शादी कर लूँ, मगर दिल मानता ही नहीं. भाई साहब, आप जब तक यहाँ है, आप तो मेरी ख्वाहिश पूरा कर सकते हो ना? तेव्हा मी मोठे डोळे करून वहिनींकडेच पाहू लागलो आणि त्यांना म्हणालो, भाभी, यह सब गलत है. मेरा दिल बिल्कुल भी नहीं मानता ऐसे काम के लिए. और आज आकाश का भी वर्ष श्राद्ध है. तेव्हाच बाहेर जोराच्या वीज कडाडण्याचा आवाज झाला. तेव्हाच वहिनी जोराने ओरडल्या आणि मला त्यांनी मिठीच मारली. त्या 2 मिनिटापर्यंत मला चिटकून त्याच ठिकाणी बसून राहिल्या. मला यावेळेस काय करावे तेही सुचत नव्हते. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, डर गए थे क्या आप? तेव्हा वहिनी मला म्हणाली, भाई साहब, मुझे बिजली की आवाज़ से बहुत डर लगता है. ऐसे लगता है कि वह मेरे अगल बगल में ही गिरी है. आणि त्याच वेळेस रूममध्ये अंधार असूनही वहिनींचा हात माझ्या त्या ठिकाणी स्पर्श झाला. माझ्या अंगात वेगवेगळ्या तरंग त्यावेळेस वहिनींबद्दल निर्माण होऊ लागल्या. वहिनींनी लागलीच माझे दोघं हात त्यांच्या हातात घेतले आणि त्या मला म्हणाल्या, भाई साहब, आज इस बरसाती मौसम में आकाश की कमी तुम पूरा कर दो. माझ्याही मनात वहिनींबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं. अजूनही लाईट आली नव्हती. रूममध्ये अंधारच होता. मग मी माझ्या दोघं हातात वहिनींचा चेहरा पकडला आणि हळूहळू माझे ओठ मी त्यांच्या ओठांपर्यंत आणले. वहिनींची उत्सुकता अधिकच वाढली होती. वहिनींनी परत मला मिठीत घेतले. मग मी वेळ वाया न घालवता वहिनींच्या ओठांवर ओठ टिकवले. तब्बल अर्धा तासापर्यंत वहिनीने माझ्या ओठांचा रस चाखला. दुपारच्या वेळेस अंजलीच्या ओठांचा रसापेक्षा वहिनींच्या ओठांचा रस अगदी स्वादिष्ट होता आणि मला आनंदही देत होता. वहिनी व मी एकमेकांमध्ये असे गुंतलो होतो की त्यांना मला सोडायची इच्छाच होत नव्हती. आता अंधारात हळूहळू वहिनीने आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले. पण वहिनी अशा अवस्थेत कशा दिसत असाव्यात, हाच मी अंधारात विचार करत होतो. मग मी साईडला पडलेला माझा मोबाईल उचलला आणि त्याची टॉर्च ऑन केली आणि वहिनी त्या दृश्यामध्ये अशा दिसत होत्या की त्या मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. वहिनी आणि मी जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच रूममध्ये भरभरून एकमेकांवर प्रेम करू लागलो. आता माझ्याशिवाय न राहणाऱ्या 3 बायका झाल्या होत्या. एक तर माझी गावाकडची बायको, दुसरी पूनम व तिसरी अंजली वहिनी होती. दुसऱ्या दिवशी मला घरी जायचे होते, पण वहिनींच्या आग्रहामुळे मी अजून 5 दिवस त्या ठिकाणी राहिलो. मग आता माझे दररोजचे नित्यनियम झाले होते. दुपारच्या वेळेस मी पूनमसोबत भरभरून प्रेम करायचो आणि रात्रीला अंजली वहिनींसोबत प्रेम करायचो. आता तर वहिनी मला डायरेक्ट त्यांच्या बेडरूममध्येच बोलवायला लागल्या होत्या. तिकडे पूनमही तिच्या बॉयफ्रेंडच्या
नाद सोडला होता. तिला आता त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. ती फक्त माझ्याच प्रेमात गुंतली होती. अशा प्रकारे मित्राच्या घरी आल्यावर मला त्याच्या बायकोबरोबर व मेव्हणीसोबत प्रेम करण्याची संधी मिळाली. मी घरी आल्यावरही पूनम माझ्याशी व्हिडिओ कॉल करूनच भरभरून प्रेम करून घ्यायची आणि अंजली वहिनींना जेव्हा माझी गरज भासायची तेव्हा ते डायरेक्ट मला फोन करून त्यांच्याच घरी बोलवत असे. पण येण्या जाण्याचा सर्व खर्च त्याच करायच्या. अशा प्रकारे पावसाळ्यात वहिनीसोबत त्यांच्या घरातही मला त्यांनी भरभरून आनंद दिला.